नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया युरिक ॲसिड संदर्भात. युरिक ॲसिड कशामुळे वाढतं आणि त्याला नॅचरली जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही काय काय केलं पाहिजे. युरिक ॲसिड वाढण्याचा प्रॉब्लेम खूपच कॉमन आहे आणि बरेच जण त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेत असतात, पण त्याचा फायदा होत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही संपूर्णपणे जरूर हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्समध्येही कोणाला युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर, न्यूट्रिशन कन्सल्टंट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. सो युरिक ॲसिड रक्तामध्ये कसं वाढतं? तर युरिक ॲसिड हे बाय प्रॉडक्ट आहे प्युरिन्स डायजेस्ट झाल्यानंतर. तर प्युरिन्स काय? काही अन्नपदार्थांमध्ये एक घटक असतो ज्याला प्युरिन्स म्हणतात. तर प्युरिन्स कशामध्ये असतं? नॉन व्हेजिटेरियन फूड म्हणजे जे काही मांसाहारी पदार्थ असतात, चिकन, मासे, अंडी. त्यानंतर काही व्हेजिटेरियन पण असे पदार्थ आहेत जसं की पालक, त्यानंतर कॉलीफ्लॉवर, कोबी, मशरूम किंवा ग्रीन पीज म्हणजे मटार. ह्या सगळ्या अन्नपदार्थांमध्ये प्युरिन्स नावाचा घटक असतो आणि जेव्हाही आपण हे पदार्थ खातो प्युरिन डायजेस्ट होतं आणि त्याचं एक बाय प्रॉडक्ट बनतं, त्याला युरिक ॲसिड असं म्हणतात. तर युरिक ॲसिड हे किडनीकडे जातं आणि मग किडनीमार्फत ते बाहेर फेकलं जातं. तर ही नॉर्मल प्रोसेस आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये झाली पाहिजे. तर पण जेव्हाही शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? म्हणजे किडनी आपलं काम व्यवस्थित करत नाही. जेही आपण पदार्थ खातो आणि बॉडी त्याला पचवते, त्यानंतर जे किडनीचं काम आहे की युरिक ॲसिडला बाहेर काढणं. जर ते व्यवस्थित झालं नाही तर हळूहळू शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढायला लागतं आणि युरिक ॲसिड जेव्हा खूप जास्त वाढतं तेव्हा गाऊट हा प्रॉब्लेमही होऊ शकतो. सो युरिक ॲसिड जेव्हा किडनी बाहेर फेकू नाही शकत आणि रक्तामध्ये त्याचं प्रमाण वाढायला लागतं, तेव्हा ते आपल्या जॉईंट्सच्या सभोवती जमा व्हायला लागतं आणि त्यामुळे मग जॉईंट्समध्ये सूज येते, जॉईंट्स हे लाल होतात आणि खूप जास्त पेन व्हायला लागतं. तर ही जी कंडिशन आहे त्याला गाऊट असं म्हणतात. आणि गाऊट मग हे खूपच पेनफुल असल्यामुळे युरिक ॲसिड कमी करण्याचे किंवा पेन किलर असे मेडिसिन्स घेतात. पण युरिक ॲसिड वाढण्याचं जे मेन कारण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम किंवा गाऊटचा प्रॉब्लेम मग त्यांचा मुळापासून ठीक होत नाही. युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम मुळापासून ठीक करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर जसं आपण पाहिलं की युरिक ॲसिड हे वाढतं, कधी वाढतं? जर किडनीचं फंक्शन कमी झालं तर. तर किडनीचं फंक्शन कमी होण्याचं मेन कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स ही अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये बरेच आजार तुम्हाला होऊ शकतात, जसं की डायबिटीज, हार्ट डिझीज, स्ट्रोक, त्यानंतर किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, फॅटी लिव्हर असे बरेच आजार तुम्हाला होऊ शकतात. सो इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचं मेन कारण आहे हाय इनटेक ऑफ कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदक, स्पेशली जे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आहेत, मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स, साखर, गोड पदार्थ ह्यांचं प्रमाण जास्त असणं आहारामध्ये आणि जे काही प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स असतात त्यांचं प्रमाण कमी असणं. असं जर असेल तर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळे पुढे मोठे आजारही होऊ शकतात. सो आपण मोस्टली बघतो की ज्यांना पण युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम होतो त्यांना इनफॅक्ट प्रोटीन्स खाणं अजून अवॉइड करायला सांगतात, पण त्याने प्रॉब्लेम ठीक नाही होणार. इनफॅक्ट हा प्रॉब्लेम वाढू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम कमी करायचा असेल तर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणं गरजेचं आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी तुम्हाला साखरेचं प्रमाण, जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचं प्रमाण कमी करणं आणि चांगले फॅट्स आणि प्रोटीन्स ह्यांचं इंटेक वाढवणं, त्यासोबतच रेग्युलर एक्सरसाइज करणं, या सगळ्या गोष्टींनी इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतं आणि किडनीची कार्य करण्याची क्षमताही चांगली होऊन जाते आणि त्यामुळे काय होतं, युरिक ॲसिडही बाहेर फेकलं जातं आणि आपोआप युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम कमी होतो. सो तुम्हालाही जर युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम असेल, गाऊटचा प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. त्यासोबतच युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन्सही खूप इफेक्टिव्ह आहेत. तुम्ही ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन्स घेण्यापेक्षा तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स घेऊ शकता, कारण ॲलोपॅथी मेडिसिन्सचे खूप ॲडव्हर्स इफेक्ट आहेत किंवा साईड इफेक्ट्स आहेत. होमिओपॅथिक मेडिसिन्स जे आहे तुमच्या बॉडीच्या सेल्सला स्टिम्युलेट करते, तुमच्या बॉडीच्या इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करते, त्यामुळे बरेच सेल्स आजार जो आहे नॅचरली ठीक करण्यासाठी मदत करतात. म्हणून तुम्हालाही जर क्रॉनिक आजार असतील किंवा युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम असेल, गाऊटचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स नक्की घेऊ शकता. सो तुम्हालाही जर गाऊट किंवा युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत नक्की शेअर करा आणि पुढेही असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. सो बाय.